नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि एक नाव सध्या चर्चेत आहे, ज्ञानेश्वरी मुंडे. ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी या महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीय समीकरणांना बदलून टाकलं आणि ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी दाखवून दिलं की एका स्त्रीनं जर ठरवलं की अन्यायाच्या विरोधात लढायचं तर ती किती मोठ्या प्रमाणात रान पेटवू शकते आणि किती मोठमोठ्या लोकांसोबत ती खेटू शकते, हे ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी दाखवून दिलेलं आहे. ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या पतींची म्हणजेच महादेव मुंडे यांची हत्या होऊन आज जवळपास 20 महिने होत आले. 20 महिन्यानंतरही या हत्येमधला एकही आरोपी पकडला जात नाही. इतक्या निर्घृणपणे हत्या होते. म्हणजे ते करत काय होते तर काहीच नाही, फक्त त्यांचा एक प्लॉट होता, छोटा मोठा प्लॉटिंगचा बिझनेस होता. दूध वाटप करायचे. ते शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती सर्वसाधारणपणे मुलांच्या शिक्षणासाठी परळीसारख्या शहरात जाऊन राहिलेली. तिथं फक्त त्यांचे काही प्लॉट होते. ते प्लॉट कोणाला तरी पाहिजे होते. का दिले नाही, मी सांगतोय म्हणून मला का दिले नाही, याच्याहून फक्त इगो हार्ट झाला. आणि इगो हार्ट झाला म्हणून काय झालं तर या अशा एका गोरगरीब होतकरू चांगल्या एका व्यक्तीचा, ज्यानं आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेली होती, ज्यानं आपल्या लेकराबाळांना शिकवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ज्यांनी छोटं मोठं काम करून पिग्मी एजंट असेल किंवा मग प्लॉटिंगचा बिझनेस असेल असं करून स्वतःच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी 2 पैसे कमवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, अशा एका स्वप्नाचा आणि अशा एका स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीचा हा इतका निर्घृणपणे खून झाला. पण या खुनानंतर एकही आरोपी सापडला नाही. केस जवळपास रफादफा करण्यात आली. त्या माऊलीला इतका त्रास झाला, तिच्या मुलांना सुद्धा सांगता येत नव्हतं की आपल्या वडिलांना की म्हणजे त्या तुमच्या मुलांना का मारले, कोणी मारले, कशासाठी, इतका निर्घृणपणे का मारले, म्हणजे इतकी बिकट परिस्थिती तिच्यावर आलेली होती. परंतु ती माऊली थकली नाही. मी आज त्या माऊलीला असं का म्हटले की ज्ञानेश्वरी मुंडे जिजाऊंची खरी लेक म्हणून, कारण एकाच वेळी जेव्हा जिजाऊंचं म्हणजे आपण जर पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा काळ पाहिला, महाराष्ट्र पाहिला, तर या महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठे सरदार होते, पण ते कायम दुसऱ्यांची चाकरी करायचे. आणि ती चाकरी करत असताना ते आपल्याच बंधुभावावर अन्याय करायचे. म्हणजे एकीकडून मुघलशाहीकडून पण आपलेच मराठा सरदार किंवा आदिलशाहीकडून पण, निजामशाहीकडून पण, सगळ्याकडून आपलेच सगळे मराठा शूर सरदार असायचे. आणि ते आपल्याच लोकांमध्ये आपापसातच भांडायचे. पण त्यांना हे कधी लक्षात आलं नाही की बाबा रे, आपण जर आपापसात भांडलो तर आपण आपल्याच लोकांवर अन्याय करत आहोत. आणि मग जिजाऊंच्या पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली आणि म्हणून जिजाऊंनी शिवबांना सांगितले की अरे, आपलीच लोक आपापसात लढत आहेत, हे लढलं नाही पाहिजे, आपल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र येऊन आपल्या लोकांसाठी स्वराज्याची निर्मिती केली पाहिजे. आणि का करायची तर कारण आपल्यावर अन्याय होतो, परकीय किंवा बाहेरची आलेली लोक आपल्यावर अन्याय करतात आणि म्हणून आपल्याला स्वराज्याची निर्मिती करायची, हे ठासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये त्यांनी भरलं, बिंबवलं, ठासवलं. तीच प्रेरणा का म्हणतोय मी, एवढं एकदम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत का घेऊन गेलो मी, राष्ट्रमाता जिजाऊंपर्यंत का घेऊन गेलो मी, की त्यांचा जो बाणा होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा, की पती तिकडं कर्नाटकमध्ये, शहाजीराजे कर्नाटकमध्ये तिकडं दक्षिणेकडं, तरी सुद्धा त्या एकट्या लढल्या. एकट्यांनी शिवबांमध्ये एवढं बळ आणलं त्यांच्या पंखांमध्ये की त्यांनी स्वराज्याचं स्वप्न या आकाशाला गवसणी घातली. असं बळ एका स्त्रीमध्ये आज सुद्धा दिसतंय आपल्याला. का दिसतंय म्हणजे तुलना करत नाहीत आपण, पण तो जो वारसा आहे जिजाऊंचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा, तो वारसा आपण जेव्हा भाषणात म्हणतो किंवा इकडे तिकडे बोलताना म्हणतो की जिजाऊंचा वसा, सावित्रींचा वसा, हा सगळा वसा आजच्या स्त्रियांनी चालवला पाहिजे, पण स्त्रिया चालवतात का तर तो अलिदा प्रश्न आहे. पण मूळ मुद्दा आहे, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हा वसा 100% चालवलेला आहे. कारण तिच्या विरोधात जी लोक होती ती अत्यंत मोठमोठी मंत्री संत्री पदावर असलेली आणि त्यांच्याकडे सगळ्या परळीच्याच नाही तर महाराष्ट्राच्या नाड्या असलेली लोक होती. पण तरी सुद्धा ती बाई घाबरली नाही. अन्यायाविरुद्ध लढायला ती सतत संघर्ष करत राहिली. एवढंच नाही तर मागच्या काही दिवसापासून मराठा आणि वंजारी या 2 समाजामध्ये जे काही तेढ निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता आणि जरांगे पाटलांना जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न केला होता. आणि या म्हणजे ही जी टोळी आहे, जी टोळी म्हणतो आपण जिला, आहे की नाही, जी काय आहे, जी लाभार्थी टोळी आहे, ज्यांनी लोकांना लुटलंय, लोकांचं रक्त पिलंय, रक्ताचं शोषण केलंय, आपल्याच बंधुभावांचं रक्त शोषलंय, अशा लाभार्थी टोळीवर टीका केली की त्याला संपूर्ण वंजारी समाजाच्या विरोधात आहे असं जरांगे पाटलांना वारंवार दाखवलं आणि त्यांना जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. तो सगळा प्रयत्न, तो वाद, ते सगळं या ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी डायरेक्ट काही त्यांच्या याच्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याच्या त्या उर्मीतून ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी तिलांजली देऊन टाकली. ह्या सगळ्या गोष्टी संपून टाकल्या. त्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रामध्ये मराठी वंजारी असा कोणताही वाद नाही. हा वाद आहे फक्त सत्तेचा, संघर्षाचा आणि भ्रष्टाचाराचा, या खून दरोड्यांचा आणि पैशांचा वाद आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही या अशा मोठ्या लोकांवरचे दरोडे, खून, आरोप याच्यावर जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला जातीकडे घेऊन जातील. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर प्रीतम मुंडे निवडून आल्या. 3,80,000 मतांपैकी 11.5 लाख मतदान प्रीतम मुंडे यांना पडलं. काय त्याच्यामध्ये मराठ्यांची मतं नव्हती का हो? मग मराठा वंजारी वाद होता का?
हा वाद नव्हता. मराठ्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांवर तेवढंच प्रेम केलं जेवढं वंजारी समाजातील लोकांनी मराठा समाजावर प्रेम केलं, जेवढं मराठा समाजातील लोकांनी वंजारी समाजावर प्रेम केलं. पण याच्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या भ्रष्टाचारावर बोलायला लागले, जरांगे पाटील भ्रष्टाचारावर, खुन्यांवर, आरोपींवर बोलायला लागले, की मग मात्र तुम्ही त्याला जातीकडे घेऊन जाताय आणि हा जातीयवाद वाढवताय. पण एक चित्र खूप महत्त्वाचं आहे, हे चित्र मी तुम्हाला दाखवतो. या चित्रामुळे महाराष्ट्राचं चित्र बदलून गेले. बघा, हे आहेत ज्ञानेश्वरीताई मुंडे, हे आहेत बिचारे महादेव मुंडे ज्यांची निर्घृण हत्या झाली. ही त्यांची लेकरं आहेत आणि ही बिचारी विधवा माऊली आहे, ती आपल्या लेकरांसाठी लढते आहे. म्हणजे उमेदीच्या काळामध्ये लेकरांचं शिक्षण चालू असताना फक्त आणि फक्त पैशासाठी जमिनीच्या वादातून महादेव मुंडे सारख्या एका सज्जन माणसाचा खून केला, आणि तोही इतका निर्घृणपणे, आणि त्याच्यानंतर त्यांना न्याय भेटत नव्हता. काल एक गोष्ट त्यांनी दाखवून दिली की बघा, हे आहेत आता हे त्यांच्याच अगदी जवळचे, जे म्हणतात की वंजारी समाजावरचा अन्याय आम्ही म्हणजे सहनच करू शकत नाही, असे धनंजय भाऊ मुंडे, पंकजाताई मुंडे, महादेव मुंडे तर त्यांच्या भावकीतल्या आहे की नाही, त्यांचे भाऊ समजा. त्यांच्या मृत्यूबद्दल, त्यांच्या निर्घृण खुनाबद्दल यांच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. जर समजा वंजारी समाजातली एक व्यक्ती अशा निर्घृण पद्धतीनं मारली जाते आणि त्यांच्याच समाजाचे स्वतःला नेते समजणारे, तो समाज म्हणजे स्वतःच्या दावणीला बांधलेला समजणारे धनंजय मुंडे जर त्या व्यक्तीबद्दल एक शब्द बोलत नसतील, त्यांच्या आरोपींना अटक करण्यासाठी जर थोडाही प्रयत्न करत नसतील किंवा त्यांना न्याय मिळावा म्हणून एका शब्दानं बोलत नसतील, तर 100% कुठेतरी काळा आहे, म्हणजे यांच्या मनामध्ये काळा आहे. कारण त्या खुनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोणी नाही कोणी यांचा माणूस जवळचा असणार आहे, म्हणूनच हे बोलत नाहीत. नाहीतर हे बोलले असते. हे तर ओबीसीतून आरक्षण द्या म्हणलं तरी सुद्धा बोलायला लागलेत. हे सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्या म्हणलं तरी सुद्धा मराठा समाजाला बोलायला लागलेत. मुळात ओबीसी मध्ये येतात काय नाही, तर यांचा वेगळा प्रवर्ग आहे. मग ज्या ओबीसी साठी तुमचा एवढा कळवळा आहे, त्याच्यातल्या तुमच्या घरातल्या व्यक्तीसाठी का नाहीये? महादेव मुंडेसाठी तुमच्याकडे का कळवळा नाही? कारण त्यांना मारण्यामध्ये जी लोक आहेत ती कदाचित तुमच्या जवळची आहेत, आणि म्हणून यांच्यावर टीका केली की वंजारी समाजावर टीका केली, असं चित्र या दोघांनी निर्माण करायचा प्रयत्न केला. पण हे चित्र सपशेल खोटं आहे. पंकजाताईंनी या विषयात फारसं बोलल्या नाही, पण तरी सुद्धा त्या महादेव मुंडेच्या हत्येवर मात्र बोलायला तयार नाहीत. मग का तयार नाहीत? त्यांच्याही जवळचं कोणी त्याच्यात आहे का? तुमच्या समाजातला, तुमच्या घरातला, तुमच्या आडनावाचा, तुमच्या भावकीतला एक व्यक्ती अशा निर्घृणपणे मारला गेलाय, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर ब्र शब्द काढायला तयार नाहीत. त्यांच्या आरोपींना पकडण्यासाठी, त्यांच्या आरोपींना धरण्यासाठी, त्यांना फासावर नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाहीत. याचा अर्थ कुठंतरी काळं बेरा आहे तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या कर्तृत्वामध्ये. म्हणून तुमच्यावर संकट आले की जातीला पुढे करायचं, आणि तुमच्यावरचं संकट निघून गेले की जातीतलेच माणसं मारायची, ही जी पद्धत आहे ही अत्यंत चुकीची आहे, ही वाईट आहे, ही समाजाने समजून घेतली पाहिजे. पण यांचा जो प्लान होता आमच्यावर काय आलं की जातीवर नेऊन घालायचं, तो या मायमाऊलीनं बाजूला केलाय. बघा, रक्षाबंधनच्या दिवशी ती स्वतःच्या धनंजय मुंडे यांच्या साहेबाकडे गेली नाही किंवा पंकजाताईकडे गेली नाही. ती रक्षाबंधनच्या दिवशी जरांगे पाटलांकडे आली, ती मायमाऊली रक्षाबंधनसाठी, की तुम्ही माझ्या पतीचं रक्षण तर माझ्या घरचे करू शकले नाही, माझ्याच इथले जे माझ्या आडनावाचे आहेत, माझ्या जातीचे आहेत, माझ्या समाजाचे आहेत, जे मंत्री संत्री होते ते तर माझ्या पतीचं रक्षण करू शकले नाही, पण मी तुम्हाला राखी बांधते, तुम्ही भाऊ म्हणून माझं माझ्या मुलाचं रक्षण करा ना, आम्हाला न्याय मिळवून द्या. या मागणीसाठी ती माऊली जरांगे पाटलांच्या हाताला राखी बांधायला गेली. ही सोपी गोष्ट नाही. हे दोन समाजातलं तेढ संपून टाकण्याचं काम त्या माऊलीने केलं आहे. मराठा समाज हा वंजारी समाजाच्या विरोधात आहे, हे जे चित्र उभं करण्यात आलं होतं, हे चित्र या माऊलीनं संपून टाकलेलं आहे. ते चित्र निस्तनाभूत केलं, फाडून टाकलं, फेकून दिलं. ते चित्र तिने दाखवून दिलं की मराठा समाज हा कोणाच्याही विरोधात नाही. मराठा समाज हा केवळ त्यांच्या हक्काची, आरक्षणाची लढाई लढतो आहे. जो विरोधात येईल त्याच्या विरोधात बोलतो, जो अशा प्रकारचे गुन्हे करतो त्याच्या विरोधात बोलतो, जे लोकांचं शोषण करतात, लोकांचं रक्त पितात, अशा रक्तपिपासू लोकांवर बोलणारा हा नेतृत्व आहे किंवा हे नेता आहे, हे फक्त त्यांनी दाखवून दिलं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीताईंना खरंच मनापासून सलाम आहे की खऱ्या खुऱ्या त्या जिजाऊंच्या वारसदार आहेत. कारण त्यांनी जात पात याच्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जी दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना म्हणजे त्यांच्या कानशिलात लगावलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं रक्षाबंधन असेल किंवा त्यापूर्वीचे काही दिवस असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं जरांगे पाटलाचं नाव घेतलं, जरांगे पाटलांनी त्यांना ज्या भावनेनं, ज्या भावाच्या आपुलकीनं, ज्या न्यायाच्या अपेक्षेने त्यांना मदत केली, ती मदत व्याख्यानाजोगी आहे. म्हणून यांनी दोघांनी जे कार्य केलं ते खरंच मराठा आणि वंजारी समाजातली दुही कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अजूनही काही भक्त असतात ज्यांना वाटतं की आमचाच नेता मोठा आहे, तुमचा नेता मोठा आहे, 100% मोठा असावा, त्यानं आकाशापेक्षा मोठं व्हावं, त्यानं खूप नाव करावं, तुमच्या समाजाला खूप पुढे न्यावं. पण हे नेत असताना स्वतःची पायली भरण्यासाठी, स्वतःला कमवण्यासाठी, स्वतःचे घरं भरण्यासाठी आपल्याच लोकांचा जीव घेऊ नये इतकी प्रांजळ अपेक्षा तुमच्या मनात ठेवा. आज वंजारी समाजातले मोठमोठे लोक जरांगे पाटलांना ट्रोल करत होते या एका विषयावर की देशमुखांच्या हत्येमध्ये तुम्हाला जातीयवाद दिसतो. ठीक आहे, देशमुखांच्या हत्येमध्ये आम्हाला जातीयवाद दिसला असं समजून घ्या तुमच्या हिशोबाने. महादेव मुंडेच्या हत्येमध्ये काय दिसतंय हो? तुम्हाला दिसत नाही का तुमच्या भावाचा खून केलेला? म्हणून हे सगळ्या गोष्टी जातीपातीत तोलू नका, याला जातीपातीत बांधू नका, जातीपातीतून बाहेर पडा. आज महाराष्ट्रामध्ये मोठमोठी लोक आहेत ज्यांचं नाव आहे, चर्चा आहे, सगळं आहे, त्यांना महाराष्ट्राचे हिरो समजतात. कोणी स्वतःला वंजारी समाजाचा सगळ्यात मोठा नेता समजतो, सगळे समजतात. मग महादेव मुंडे वंजारीचे त्यांच्याविषयी बोलायला काय जीभ झडली का तुमची?
बोला ना, मग त्याच्याविषयी पण बोला ना, त्यांच्या पण मारेकऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असं बोला, उघडपणे बोला. म्हणजे कळू द्या तुम्ही कशाच्या बाजूने आहेत. तुम्ही फक्त तुमच्या नेत्याच्या बाजूने आहेत की तुम्ही माणुसकीच्या बाजूने आहेत. तुम्ही तुमच्या नेत्याच्या बाजूने आहेत की तुम्ही न्यायाच्या बाजूने आहेत. तुम्ही तुमच्या नेत्याच्या बाजूने आहेत की सर्वसामान्य गोरगरीब समाजाच्या बाजूने आहेत. हे एकदा कळू द्या लोकांना, है ना. आपण काहीतरी या समाजाचं देणं लागतो, ही भावना आपल्यात असली पाहिजे. ती भावना जर आपल्यामध्ये नसेल तर असे अनेक महादेव मुंडे घडतील भविष्यात. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जातीजातीमध्ये घडतील. कारण जात प्रिय असण्यापेक्षा तुम्हाला न्यायप्रिय असला पाहिजे आणि त्या न्यायासाठी तुम्ही लढलं पाहिजे. जातीसाठी 100% लढा, पण जातीच्या न्यायासाठी लढा. जातीच्या नावावर स्वतःचे घरं भरण्यासाठी लढू नका. जातीच्या नावावर स्वतःचा भ्रष्टाचार झाकू नका. जातीच्या नावावर खून, दरोडे हे सगळं याच्यावर पांघरून घालू नका. आणि जातीच्या नावावर स्वतः मोठे होऊन लोकांचे गळे कापू नका, एवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि मी वारंवार जसं सांगतो की केवळ आपण बोलतच नाही तर या समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून काम सुद्धा करतो. तर बघा, जातपात सगळं विसरून बघा, या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण मराठी व्याकरणची जी बॅच आहे, जिचं मार्केटमध्ये रेट 2-2 हजार रुपये घेतात लोक, ते 2,000 रुपयाची बॅच आपण फ्री ठेवलेली आहे. फ्री आहे. 14 आणि 15 ऑगस्टला ही ऑफर आहे. फ्री आहे. म्हणजे ऑफर आहे, म्हणजे ऑफर नसल्यावर 2,000ला आहे का? तरी पण नाही. तरी पण ती 100 रुपयाला आहे. किती रुपयाला आहे बाळांनो? तरी पण 100 रुपयाला देतो मी. कारण गोरगरिबांना आधीच अभ्यासासाठी बाहेर कुठं राहता येत नाही, एवढाले पैसे नसतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे सगळ्याची जाणीव आहे आपल्याला. म्हणजे तरी पण 14 आणि 15 या 2 दिवसात ही मराठी व्याकरणची संपूर्ण बॅच फ्री आहे. तुम्हाला 1 रुपया सुद्धा लागणार नाही. बॅचमध्ये जा तुम्ही आणि ही बॅच घेऊ शकता. याच्यामध्ये संपूर्ण सगळा सिलेबस रेकॉर्डेड स्वरूपातला आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, नोकरीला लागा, आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं भलं करा. जातीयवादाच्या भानगडीत पडू नका, एकोणेकाला ट्रोल करू नका, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, या समाजामध्ये अशांतता निर्माण होईल, असं काही करू नका बाळांनो. तुम्ही तुमचा अभ्यास चांगला करा. तरी मराठी व्याकरणची बॅच घ्या. कोणी जर दुसरे असतील ज्यांना नवोदयची वगैरे तयारी करायची असेल तर मिशन नवोदयची बॅच आहे, किंवा आता 1 सप्टेंबरपासून नवोदयसाठी फास्ट ट्रॅक बॅच आणि 100 सराव पेपरची आपण एक लाईव्ह बॅच घेणार आहोत. त्याच्यावर रोज 3 तास आपण शिकणार आहोत. फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आहे, पूर्ण परीक्षा होईपर्यंतची. लोक महिन्याला घेतात 1000 रुपये, 500 रुपये नवोदय स्कॉलरशिप यायला, 1000 20 हजार फीस आहे. पण आपल्याकडे ते नाही. आपण फक्त हे आपला जो खर्च आहे, लाईट बिल, स्टुडिओ, एसी फीसी सगळं तेवढा खर्च निघावा एवढी आपली अपेक्षा आहे दुर्मिळ, बाकी दुसरं काही नाही. त्यानंतर इंग्रजी व्याकरणची सुद्धा एक खूप सुंदर बॅच आहे खलसे सरांची, ती तुम्ही घेऊ शकता. हे सगळं घेण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करावं लागेल. ते ॲप डाउनलोड करा आणि हे सगळ्या फ्री. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की नवोदयची एक बॅच सुद्धा फ्री आहे माझी, जी एक तुम्हाला फक्त 15-20 रुपये ॲपचा खर्च लागेल. म्हणजे ते घेताना, परचेस करताना ॲपचं जे खर्च येतो ते लागेल, बाकी दुसरं काही लागणार नाही. त्याच्यामध्ये सुद्धा ती पूर्ण नवोदय स्कॉलरशिपची बॅच पूर्ण फ्री आहे. तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला हवी ती बॅच घ्या आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करा. अशा जातीपातीच्या भानगडीत पडू नका. न्यायाच्या बाजूने उभं राहा. ज्ञानेश्वरी ताईच्या बाजूने उभं राहा आणि ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय मिळावा, त्यांच्या लेकरांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.